हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. इथे मी पुरणाच्या चाळणीमध्ये नाही का काल रात्री दही घातलं होतं, म्हणजे नितळण्यासाठी, पाणी काढण्यासाठी. त्याचं मी कपड्यात बांधून ठेवलं नव्हतं दह्याला, फक्त पुरणाच्या चाळणीत ठेवलं होतं आणि त्याच्या खाली एक पातेलं ठेवलं होतं. ते पुरणाच्या चाळणीत बरोबर बघा ते दह्यातलं पूर्ण पाणी गेलेलं आहे आणि नुसतं घट्ट अशी दही राहिलेली आहे. एकदम तुम्हाला मी दाखवते काढून किती घट्ट आहे बघा. ते एकदम सुटसुटीत मोकळी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाण्याचा अंश नव्हता. एकदम छान असं घट्ट दही तयार झालं होतं. आता आपण ह्याच्यापासून बनवणार आहोत श्रीखंड. कोणी श्रीखंड बनवण्यासाठी दही बांधून टांगून ठेवतं. मी न टांगता त्याला नाही का असं पुरणाच्या चाळणीमध्ये टाकलेलं आहे आणि थोडा वेळ नाही का असं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. सकाळी उठल्यावर चाळणी ती पुरणाची तशीच फ्रीजमध्ये ठेवली होती, म्हणजे 2-3 तासासाठी. आणि इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर घेतलेली, जेवढी दही आहे तेवढ्या प्रमाणात साखर घेतलेली आहे आणि ती बारीक करून घ्यायची आहे आपल्याला. साखर एकदम पिठी साखर फॉर्ममध्ये, अख्खी साखर घालायची नाही, नाहीतर ती आपल्या तोंडाला लागते आणि करकर आवाज येतो. त्याच्यामुळे आपण नेहमी श्रीखंड बनवताना त्याच्यामध्ये पिठी साखरच वापरायचं आहे. आणि घरगुती श्रीखंड बनवत आहे मी, असं म्हणजे केमिकल वगैरे काहीच भेसळयुक्त असं बनणार नाही आहे श्रीखंड. घरगुती श्रीखंड असल्यामुळे नाही का एकदम चवीला पण भारी लागणार आहे आणि आपण लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो. म्हणजे आंबट पण नसणार आहे त्यात. जर आंबटपणा आला असेल दह्याला तर त्यात आंबटपणा मोडण्यासाठी तुम्ही थोडंसं दूध पावडरसुद्धा यूज करू शकता. पण माझ्यात दही आंबट नव्हती माझी, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये यूज केले नाही आहे. आणि इथे मी साय काढलेली होती, ताजी साय होती दुधावरची, ती साय घालणार आहे. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, जे आपण श्रीखंड बनवतो त्या श्रीखंडाला क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि चवीलाही भारी लागतं. त्यामुळे थोडंसं सायसुद्धा ॲड करू शकता तुम्ही. ताजी साय होती, ती काढून मी ठेवली होती साईडला अशी डब्यात, वाटीमध्ये ठेवली होती. नंतर मग ते आईने डब्यात काढून ठेवली आहे. मला माहीतच नव्हतं. मग आईला विचारलं, म्हणलं आई की नाही का डब्यात काढून ठेवलेली आहे, म्हणून ती साईसुद्धा त्यात ॲड करत आहे. आधी पिठी साखर करून घेतली, त्याची साखरेची आधी पिठी साखर करून घेतली. त्याच्यामध्ये मग जे दही काढून ठेवलं होतं साईडला ते दही घातलं. जे डब्यात काढून ठेवलं होतं पाणी सगळं निघून गेल्यानंतर दह्यातलं दही ते डब्यात काढून ठेवली होती, ती दही यूज केलेली आहे. आणि जे साईडला ठेवलेलं होतं ताजं साई, म्हणजे दुधावरची साई असते ती क्रीम म्हणून वापरतो ती साई यूज केलेली आहे. आणि बघा आता मिक्सरला फिरवून घेणार आहे. त्याचं टेक्स्चर पण तुम्ही बघू शकतात, किती छान असं आलेलं आहे टेक्स्चर. मिक्सरला थोडंसं अगदी 1 ते 1.5 मिनटं फिरवलं ना की छान टेक्स्चर येतं त्याचं. एकदम क्रीमी पण दिसतं आणि जसं आपण हुबेहूब बाजारातली श्रीखंड आणतो ना त्याप्रमाणेच होते. थोडंसं अजून फिरवून घेणार आहे, तुम्हाला दाखवत होते मी. आता झालेलं आहे ऑलमोस्ट. अजून थोडंसं फिरवायचं आहे ते. 1 ते 1.5 मिनटं लई झालं ह्या मिश्रणासाठी, म्हणजे श्रीखंडासाठी मिक्सरचा वापर. आणि इथे पसारा खूप झालेला आहे. त्याच्यातून काय आज मामा पण येणार आहे, चिवचा आणि स्वामीचा, त्यामुळे मग आज स्पेशल बेत बनणार आहे. त्याच्यासाठी मग श्रीखंड केलेलं आहे. ते थोडंसं म्हणजे 2-3 तास फ्रीजमध्ये राहिलं तर खूप छान होईल, ते ठीक होईल. माझ्याकडे ते फॉईल पेपर नव्हतं वरून लावण्यासाठी पातेल्याला, नाहीतर फॉईल पेपर लावल्यावर एकदम असं म्हणजे घट्टपणा येतो त्याला, जे आपण श्रीखंड बनवतात होममेड त्याला. पण ते माझ्याकडे फॉईल पेपर नव्हतं, मी तसंच ठेवून दिलेलं आहे पातेल्यात काढून. चहाच्या पातेल्यात काढलं होतं छोट्या. आणि त्याच्यामध्ये वरून ड्रायफ्रूट आणि जी इलायची आहे आपली, इलायची घालायची आहे 1 छोटा चमच इलायची पावडर. एकदम हुबेहूब छान असं म्हणजे बाहेरच्या श्रीखंडालाही लाजवेला इतकं छान सुरेख श्रीखंड तयार होतं घरातल्या कमी साहित्याचा वापर करून, कमीत कमी साहित्याचा वापर करून, आणि चवीलाही भारी होतं. इथं ऑलमोस्ट माझं झालेलं आहे तयार. तर आता मी चमचा शोधते. आणि तिथे काहीतरी झालं होतं, चिवचं आणि स्वामीचं भांडण आहे, ते त्यांना बोलते. आईला पण बोलत होते, म्हणलं बघ जरा थोडंसं कसं झालेलं आहे. मी थोडंसं बघितलं होतं बोटाने घेऊन, चांगलं झालं होतं टेस्टला. पण आई म्हणली नको मी नाही बघत, तू बघ. मग आईला दुसरी कामं करायला लावली होती, आई दुसरी कामं करत होती. हे बघा थोडंसं असं झालेलं आहे. त्याला फॉईल पेपर लावून
डीप फ्रीजरमध्ये ठेवलं ना की ते छान मूळ बेसवर येतं त्यांच्या. पण मी माझ्याकडे फॉईल पेपर नसल्यामुळे नाही का मी ते असंच पातेल्यामध्ये ठेवलं होतं थोडंसं प्लेट झाकून. त्यामुळे एवढं ते असं म्हणजे हे झालं नाही, पण चवीला एकदम भारी झालं होतं, एकदम छान घरगुती घरात कोणत्याही केमिकलचा भेसळचा युक्त वापर न करता छान झालं होतं आणि चवीला भारी झालं होतं. मी स्वामीला आणि चिवला देणारच होते ते खायला थोडंसं, कारण की त्यात काहीही नाही मिक्स नाही आणि जास्त दिवसाचं पण नाही आहे. फ्रीजर जास्त दिवसामध्ये ठेवलेलं नाही आहे, ते ताजं बनवलेलं आहे, त्याच्यामुळे काहीच त्याचा अफेक्ट नव्हता. त्यामुळे मी थोडंसं मुलांना पण देणार होते. मिक्सरच्या भांड्यात ते छान असं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे, लागलेलं सर्व असं बोटाने वगैरे सर्व चमच्याने व्यवस्थित निघालं नाही म्हणून मी हाताच्या साहाय्याने ते व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावरच आता मी ड्रायफ्रूट टाकणार आहे, कट करून छोटेसे बदामाचे पीस कट करणार आहे. दुसरं ड्रायफ्रूट माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, बदाम आणि काजू आणि पिस्ता अवेलेबल नाही आहे माझ्याकडे. तर तुम्ही तेही ॲड करू शकता, माझ्याकडे ते नाही आहे म्हणून मी फक्त बदामाचे छोटे काप करून टाकणार आहे आणि इलायची पावडर टाकणार आहे 1 छोटा चमचा. खूप छान असं म्हणजे चवीला पण लागतं आणि ते तोंडात येतात ना काजूचे छोटे तुकडे, छान लागतात ते खायला. तुम्ही पाहू शकता घरातल्या अगदी मोजक्या साहित्यात कमी वेळात बनवून असं श्रीखंड तयार होतात आणि तेही शिवाय ताजं श्रीखंड, कोणतंही फ्रीजर केलेलं वगैरे नाही आहे. नाहीतर बाहेरचं श्रीखंड कितीही दिवस फ्रीजर केलेलं असतं, ते एक्सपायरी डेट पण संपून गेलेलं असतं कधी ते आपल्याला माहीत पडत नाही, ते आपण तसंच खातो, मग ते शरीराला अपायकारक होतं. पण हे असं नाही आहे, जे घरात बनवलेलं श्रीखंड आहे ते एकदम कमी साहित्यात एकदम ताजं फ्रेश असं असतं आणि काही मेहनत नाही आहे त्याच्यासाठी. फक्त 1-12 तासासाठी दही आपण टांगून ठेवायची किंवा पुरणाच्या चाळणीत ठेवून त्याच्या खाली पातेलं ठेवायचं आहे झाकून, त्याच्या दह्यावर झाकून एक झाकणी किंवा ताटली ठेवायची, एवढंच काम आहे. 12-17 तासासाठी फक्त ते झाकून ठेवायचं आहे टांगून. आणि ते झाल्यानंतर शिवाय बघा साखर, इलायची, बदाम ड्रायफ्रूटचे छोटे काप थोडेसे झाले की झालं, मग आपलं श्रीखंड तयार होतं. आणि आंबटपणा आला असेल तर आंबटपणा मोडण्यासाठी त्यात थोडंसं दूध पावडर टाकायचं. एवढंच अगदी मोजक्या साहित्यात घरात एकदम छान असं श्रीखंड तयार होत आहे. इथे आता मी बदामाचे काप टाकणार आहे छोटे करून. त्याच्यासाठी मी घेतलेले आहे, माझ्याकडे बदाम ठेवलेलं होतं तेवढं ते घेतलेलं आहे, त्याचे काप करणार आहे छोटे. हे पाहू शकतात तुम्ही छोटे काप करते. ते बदामाचे छोटे काप आपल्या दाताखाली येतात ना श्रीखंड खाताना, ते खूप छानच लागतात. बघा अगदी घरगुती पद्धतीने काही जास्त वस्तूचा वापर न करता मोजक्याच साहित्याचा वापर करून, काही तामझाम न करता मोजक्या साहित्याचा वापर करून किती छान पद्धतीने आपण श्रीखंड घरगुती बनवलेला आहे. तेही शिवाय फ्रेश श्रीखंड आहे, न त्यांच्यात कोणची भेसळ आहे, न ते किती दिवस फ्रीजरमध्ये ठेवून दिलेलं आहे. ताजं असं श्रीखंड बनवलेलं आहे अगदी मोजक्या साहित्याचा वापर करून. आपण लहान मुलांनासुद्धा देऊ शकतो मोजक्या साहित्याचा वापर करून आणि फ्रेश आहे शिवाय ते, त्याच्यामुळे आपण लहान मुलांना देऊ शकतो, काही हरकत नाही लहान मुलांना देण्यासाठी. श्रीखंडाची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.